मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा आहे। लोकसभा निकालानंतर तरी शहाणे व्हा आणि आरक्षण द्या असं जरांगे पाटील म्हणतात। सरसकट आरक्षणाशिवाय शांत बसणार नाही असं जरांगेंचं म्हणणं आहे। मनोज जरांगेंसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे आता लोकशाही सोबत आहेत। आपण थेट त्यांच्याजवळ चर्चा करणार आहोत। पाटील साहेब, लोकसभेचे निकाल लागले, अपेक्षित होतं तुम्हाला त्या पद्धतीने निकाल लागलेत का आणि तुम्ही समाधानी आहात का या निकालांवर? नाही, राजकारणाचा माझा काय संबंध नाही। समाधानी होण्याचा माझा काय प्रश्नच येत नाही। कारण आम्ही काय कोणाला पाडा, कोणाला निवडून आणा, महाविकास आघाडीला पाडा, महायुतीला पाडा असं सांगितलंच नाही। कोणाला पाडा, कोणाला निवडून आणा, पण समाजाच्या खांद्यावर जबाबदारी होती, त्यांनी संदेश कळून घ्यावा। असं काही राजकीय पक्ष आहेत, त्यांचा असा आरोप आहे की मराठा आरक्षणाचा मुद्दा हा आम्हाला पराभवाला कारणीभूत ठरला, भोवला। याच्यावरती तुमची काय प्रतिक्रिया? बरं झालं लवकर शहाणे झाले, पुढचं यायचे आता देऊन टाका म्हणा लवकर, आता पुढं आणखीन सामोरं जावं लागेल। विधानसभेला काय भूमिका राहील? जर ठरल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी नाही केल्या मग मात्र सगळ्या जाती धर्माच्या 288 मध्ये उमेदवार उभे करणार म्हणजे करणार आणि पाडणार सुद्धा यांना सगळ्यांना। पण दिलं तर राजकारण माझा मार्ग नाही, माझा समाज सुद्धा मला राजकारण करायचं पण नाही। माझ्या समाजाच्या लेकरांचं कल्याण झालं पाहिजे हा माझा उद्देश आहे। त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, मला राजकारणात जायचं नाही। विधानसभेला 288च्या 88 जागा मनोज जरांगे पाटील लढवणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।